मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख. सिन्नर तालुक्यात सध्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम राबवली जात असून या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास वेळेत दुरुस्ती करून घ्यावी असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, ज्या नागरिकांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे अशा नागरिकांनी मतदार म्हणून आपले नाव नोंदवावे. तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता, छायाचित्र किंवा इतर तपशिलामध्ये त्रुटी आढळल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय मृत पावलेल्या किंवा अन्यत्र स्थलांतरित झालेल्या मतदारांनी नावे यादीतून वगळण्यासाठी संबंधित माहिती नागरिकांनी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या. मतदार यादी अद्ययावत आणि अचूक राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी अधोरेखित केले. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सक्रिय सहभाग वाढावा हाच या विशेष मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट. ओके. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे आपल्या मतदार यादी भागातील सर्व मतदारांना गृहभेट देऊन इन्युमरेशन फॉर्म किंवा गणनापत्रक त्यांना वाटप करणार आहे. आणि ह्या गणनापत्रकावर संबंधित मतदाराचा 2002च्या मतदार यादीमधला जो तपशील आहे तो तपशील भरून घेऊन किंवा त्याचा जर 2002मध्ये नाव नसेल तर त्याच्या पालकांचा तपशील भरून घेऊन हे इन्युमरेशन फॉर्म त्या ठिकाणी संकलित करणार आहे. संकलित केलेले सर्व इन्युमरेशन फॉर्म नंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या ॲपमधून ऑनलाईन केले जाणार आहेत. आणि या फॉर्मची पडताळणी करून ज्या लोकांचे फॉर्म त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि ज्यांचा तपशील बरोबर असणार आहे केवळ अशाच मतदारांची नावं ही 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये येणार आहे. त्याकरता मी सिन्नर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण आपली 2002च्या मतदार यादीमधला जो तपशील आहे तो त्या ठिकाणी शोधून ठेवावा. आणि ज्यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्याकडे गृहभेटीला येतील त्यावेळी आपला योग्य तो तपशील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सांगून आपला गणना फॉर्म व्यवस्थितरित्या आपण भरून घ्यावा. भरलेल्या गणना फॉर्मवर एका प्रतीवर BLO यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रत आपल्याकडं पोहोच म्हणून आपण सांभाळून ठेवावी. आणि दुसरी प्रत जी आहे त्याच्यावर आपली सही करून ती BLO जवळ द्यावी, जेणेकरून भविष्यात आपल्याला आपल्या भरलेल्या माहितीचा पुरावा आपल्याजवळ ठेवता येणार आहे. जर आपण या ठिकाणी आपले गणनापत्रक व्यवस्थित भरून दिले नाही किंवा आपली गणनापत्रक इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन झाले नाही तर प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी येणार नाही. आणि त्यावेळी मग दावे हरकतीच्या कालावधीमध्ये आपल्याला ज्यावेळी आमच्या कार्यालयाकडून नोटीस येईल त्यावेळी आपले पुरावे घेऊन आपल्याला सुनावणीसाठी उपस्थित राहावं लागेल. आपल्या पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर जर ते योग्य असतील तरच आपलं नाव अंतिम मतदार यादीमध्ये येईल. अन्यथा आपण मतदार यादीमध्ये समाविष्ट होण्यापासून त्या ठिकाणी वंचित राहणार आहे. तरी सर्व मतदारांनी आपली मतदार यादी जास्तीत जास्त शुद्ध त्रुटीविरहित होण्यासाठी आणि आपल्याला लोकशाहीत आपला मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी ह्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कार्यक्रमामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपली माहिती 29 जुलैपर्यंत आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे व्यवस्थितरित्या भरून द्यावी.